ओहो, कहाँ है रे सांबा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर शेतात आलोय। आता शेतामध्ये सोयाबीन निघाल्यानंतर काय काय पेरलंय, काय काय नाही, परत धान कसं आलं, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। आणि इथून पुढे शेतात येणं होईल का नाही हे काही आता सांगता येणार नाही। तर त्याचं कारण काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढे समजणारच आहे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, शेतात आल्या आल्या दिसती ती फक्त तुम्हाला सोयाबीनची गंजी म्हणजे काय भागात गंजी म्हणतात, आमच्या इकडे वळी म्हणतात। आणि इथं आपली गाडी बैलगाडी जवळ लावली आणि हे पूर्ण आखाड्याचा लुक आहे। ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला दाखवलंय। आता जवळपास दुपारचा 1 वाजलाय, त्यामुळं गायली गवत ते कातरून टाकायला चालू आहे, वैरण पाणी करायला लाईट आली आणि गायींचा फॅन पण चालू केलाय। तर हे पूर्ण आखाड्याचा लुक आहे, बघू शकता। खूप छान असं आखाड्याचं वातावरण निर्माण झालंय। तर मित्रांनो, काल एक शिळी घेतली आहे। त्या शिळी आता म्हणजे जवळपास 30,000ची शिळी आहे आणि ती आता चरायला गेली आहे। तिचे हे पिल्ले आहेत, तिच्या खाली 3 बकरे आणि 1 पाट आहे। हे बघू शकता, हे तिचेच पिल्ले आहेत खायलेले। हे 3 बकरे आहेत, आपलं ही 1 पाट आहे आणि 1 बैलगाडी कशी बसले। तर पिल्ले आता खायलेत, जरा उन्हाचा चटाका पडलाय। तर चला तुम्हाला दाखवतो। हे इथं 1 बकरं झोपलंय मस्तपैकी। 30,000ला शिळी घेतली ही आणि हे आखाड्याचा लुक आमच्या। तर आता पूर्ण ज्वारी पेरली आहे आणि ज्वारी पण छान आली आहे। ह्या 2-4 दिवसाखाली चांगला पाऊस पडलाय, त्याच्यामुळे ज्वारीला काही आता पाणी द्यायची म्हणजे तेवढी गरज नाही। तर खूप ऊन चटकायला लागले आणि इकडे थोडं हरभरं पेरलंय, पण हरभरं पाण्यानं सगळं गेलंय वाहून। तर हे बघू शकता, ह्या इथून इकडं खाली हरभरं पेरलंय आणि इकडं वरी ज्वारी पेरली। ज्वारी खूप छान आली, पण हरभरं कुठं कुठं आलंय आता बघू शकता। हे हरभऱ्याचे एक मूड आलेत असे। हवा पाणी टाकतायला बकळ पाणी नाही रे, गार टाक गार भरपूर पाणी लय पोळले। आणि तुला तेच म्हणायले, त्याला बी ती घ्या इकडे गरम पाणी पी, त्याच्यातले गरम झालं ते पाणी प्यायला चालले तिकडं दोघं बी। आणि ही आमची आजी बसली मस्त निवांत, आंघोळ बिंगोळ जेवण बिवण करून। काय करायचे आता, सारखं दुखायला लागलंय कंबर हात पाय गुडघे, आलं की चालू असतंय घरानं, हे दुखायलंय ते दुखायलंय म्हणून चला म्हणलं आता उद्या परवा दिवशी ऊसतोडला जायचंय म्हणून आलोय भेटायला आलं की आता ऊसतोडीचं नाव काढलं की रडत या पहिली गोष्ट। तर शेतामध्ये आमचा चुलता राहतोय, मी वडील आम्ही दोघंजण ऊसतोडीला जातो। त्याच्यामुळं आजीची तेवढी काही काळजी नसते आम्हाला, सगळं चुलती बघतेत, दवाखाना औषध गोळ्या पाणी। बोल ना काहीतरी। काय बोलू, तेच बघते तर तुम्ही बघत नाव का, तुम्ही बघता की रे। आता म्हातारपणाला बघावं लागतंय, कोण बघेल तुमच्याशिवाय। हां तेवढं आहे। हा, आता लेकीच्यानं सारणं होतंय का कुणाच्या तरी मायबापाचं, लेकरांना सुनूनच करावं लागतं या। लेकरींच्या लुबीन सून चौकात उभी असते करायला, मग तुम्हीच करता, कोण करील दुसरं। कसं करून करावंच लागतंय, करीत नाव कसं करतो की। हा, करावं लागतंय। काय दवाखान्यात काय आता गोळ्या एकदा आणून दिल्यात तुला, महिन्याच्या आणून दिल्यात।
तुम्ही रोज बी एक पंग तुटली तर काही नाही, मायबापाचंच पुण्य असतंय, वाडवालदाचं आजा आजीचं पुण्य असतंय. तर मित्रांनो, इथं आमच्या आजीनं आता थोडं माळवं लावलंय, ते मी तुम्हाला दाखवतो. माळवं म्हणजे जास्त काही नाही, हे मिरच्याची झाड आहेत 10-20, चांगली फुलं ती लागली त्यांना आता. आणि इथं एक टमाट्याचं आहे, टमाट्याच्या झाडाला तर वारुळं चालू आहे, खाली हिरवेगार टमाटे लागलीत. आणि हे घास मस्त आलाय पाऊस पडल्यामुळं, एक नंबर. वांग्याचं झाड तर भलं मोठं झालंय, आणि वांगे पण भारी लागलीत खायासारखे. पिकून यांचं भरीतच करायचं काम दिसायला या. ओ हो हो, कहा है रे सांबा. आणि इथं लसूण, एक नंबर आलाय लसूण बी. हो का, इथं लसूण मिरच्या वांगे विकत आणायची गरजच नाही आम्हाला. मिरच्याला मिरच्या पण लागल्यात, हो का तुम्हाला दिसायल्यात का नाही की आता जरा सूर्य चमकायला लागलाय दिवस, त्याच्यामुळं. परत अजून काय काय लावलंय, कापूस, हो का इथं वांग्याचे झाड आहेत, 1-2 मस्त आलेत, 3-4-5 आलेत. आणि हे कापसाला बोंड बघू शकता कसली लागली तुम्ही. उगा चला देवाला दिवा बिवा लावाय कापूस लागत आहे म्हणून म्हातारी आमची कुठं बी रोप बीप टाकून देते, आणि चांगला कापूस आलाय आता, भरघोस बोंड लागली त्याला कापसाला. विदर्भात कपाशी म्हणतात, आमच्या इकडं कापूस म्हणतात. बाकी अजून इथं तुळस आहे. तर हे बघू शकता असलं वातावरण असतंय रानातलं. रानात करमत आहे, रानात थोडं फिरत जावा अधूनमधून. मला रानातलं यावं वाटतंय, पण आता ऊस तोडायला जायचंय, सगळंच अवघड होऊन बसलंय. ऊसाचं काम तर जरा सोपं असतंय म्हणा, पण अवघड बी तेवढंच असतंय. जास्वंदाला मस्त फुलं लागलीत छान, पार जास्वंत लाल बुंद होऊन गेलाय. मस्त वारं सुटलंय एक नंबर. आणि हे कसा दिसायला आकाड्याचा लुक, तर हे बघू शकता, ही आहे ज्वारी. आता ज्वारीला काय होतंय, पुढी बोरचं पाणी तेवढं पुरत नाही, त्याच्यामुळे ज्वारी एखाद्या पाण्याला मार खातीया. नाहीतर ज्वारीला जर पाणी पुरलं असतं का पूर्ण, तर ज्वारी जवळपास 10-15 कटे आराम केसात होती. पण पाणी पुरत नसल्यामुळे जरा कंडिशन बेकार आहे ज्वारीची. आणि हे इकडं कडूळ टाकला सगळा कापून, आता हे दुसरा भरणा आला कडुळाचा, गाय आली ते. तर आता म्हणजे शेतात येण्याचं कारण म्हणजे मला जायचं आता ऊसतोडीला. म्हणजे सोमवारी मंगळवारी आमच्या गाड्या निघतात. पुन्हा इकडं काही रानात येणं होणार नाही आपलं, आजी चुलता चुलती ह्यांना बोलायला. त्याच्यामुळं म्हणलं चला जाऊन रानात, आपण निवांत आहोत तोपर्यंत भेट घेऊन जावं, म्हणून मी आता सध्या रानात आलोय. तर इकडं पण ज्वारी पिरली बघा. ही ज्वारी थोडी आमच्या चुलत्यानं दाट पिरली. आता दाट का पिरली, तर एवढे मोठे जनावर आहेत, त्यांना काढबा बिडबा लागते खायला, म्हणून ही ज्वारी अशी दाट पिरली. तर इथं जरा सावली आहे म्हणलं. म्हणजे आता कसं, एकदा कारखान्याला गेलं, आम्हाला लांब जायचं तिकडं कर्नाटक बाँड्रीवर, निलंगा लातूरच्या पुढं. मग एकदा गेलं का आम्ही पुन्हा 4-5 महिने तर काही येत नव्हतं. काही कार्यक्रम काही झालं तरच म्हणजे एखादी चक्कर असती, नाही तर शक्यतो खाडा करून म्हणजे यायला जमतच नाही कारखान्यावरून. त्याच्यामुळे म्हणलं आता चला भेटून जावं, बोलून जावं आजीला ते. तर आता तिकडं कसं एकदा गेलं की पुन्हा मग परत इकडे यायचा शॉर्टच नाही, डायरेक्ट पट्टा पडल्यानंतर 4-5 महिने तर यंदा कारखाना आराम के साथ चालतंय. तर शेताची खूप आठवण येणार आहे मला तिकडे गेल्यानंतर.
तर मंडळी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण आपलं चॅनल पूर्ण डेट झालं होतं. आता परत रिकवर व्हायला लागले, चांगले व्ह्यूज यायला लागलेत, सबस्क्राईब वाढायला लागलेत, वॉच टाईम वाढला आणि अर्निंगसुद्धा नंबर 1 व्हायला लागली. त्यामुळे तुम्हा सर्वांचे म्हणजे आभार. असा सपोर्ट करत राहावा. मला वाटलं होतं आता आपलं चॅनल ग्रो नाही होणार, पण ते तुम्ही करून दाखवलं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे तुमचाच आहे. तर चालतंय, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो हाईप मारायला पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.